सुकन्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी, त्यातल्या त्यात संपूर्ण चुलत्यांमध्ये सुद्धा सगळे मुलंच, म्हणून काका काकू आजी आजोबा यांचीसुद्धा लाडाची. अभ्यासात व इतर गोष्टी म्हणजे गाणे, भाषण, विविध वाद्य वाजवणे, चित्रकला व नृत्य सगळ्यात विशेष रुची. दिसायला व नाकेडोळी सुद्धा खूप गोड आणि वागायला अगदी कोणालाही आपलंसं करून घेईल इतकी लागवी. 12वीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर IIT JEE मध्ये चांगले गुण मिळून सुद्धा घरच्यांच्या म्हणण्यामुळे आपल्याच शहरातल्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर झाली व कॅम्पस निवड प्रक्रियेत पुण्याला मोठ्या IT कंपनीमध्ये तिला ऑफर मिळाली. त्या वर्षी त्या संपूर्ण कॉलेजमध्ये कन्या इतका पॅकेज कुणालाच मिळाला नव्हता. घरचे सदनच होते, त्यामुळे त्यांच्या सुकन्याचा पुण्याला नोकरी स्वीकारण्यास नकार होता. कारण सुकन्या सर्वांची लाडाची असल्यामुळे तिला कोणीच आपल्यापासून दूर जाऊ देऊ इच्छित नव्हते. पण सुकन्या यावेळेस जिद्दीला पेटली व तिच्या जिद्दीपुढे सर्व नतमस्तक झाले व सुकन्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुण्याच्या नोकरीवर रुजू होऊन सुकन्याला आता 2 महिने झाले होते. तिथे ती आता बऱ्यापैकी स्थिरावली होती. पहिल्यांदाच घरापासून दूर राहणाऱ्या सुकन्याने सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या होत्या. त्यातच ऑफिसजवळच फ्लॅट मिळाल्याने ती ऑफिसच्या कॅबऐवजी स्वतःच्या ॲक्टिवावर ये जा करायची. असेच एक दिवस काम आटपून सुकन्या निघण्याच्या तयारीत असताना तिच्या बॉसने एक महत्त्वाचं काम आलं आहे म्हणून सुकन्याला थांबवून घेतलं. काम आटोपता आटोपता रात्रीचे 12:30 वाजले. खरं तर तिच्या बॉसला कल्पनाच नव्हती की सुकन्या स्वतःच्या वाहनाने येते. काम आटपून सुकन्या जायला निघाली. सर्व दूर सुमसाम झाले होते. सुकन्या खरं तर थोडी घाबरली होती आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे त्या दिवशी रस्त्यावरील दिवेसुद्धा लागले नव्हते, त्यात रात्र अमावस्येची. जाता जाता रस्त्याच्या कडेला काही मुलं गाड्या थांबवून उभी होती. सुकन्याला पाहून त्यांनी कमेंटबाजी सुरू केली. सुकन्या घाबरली, शहारली व गाडीची स्पीड वाढवून पुढे जाऊ लागली. तोच ती मुलंसुद्धा तिचा पाठलाग करू लागली. त्यांना चुकवण्यासाठी सुकन्याने गाडी एका गल्लीत टाकली. ती मुलं सरळ निघून गेली. पण त्या रात्री कदाचित काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. सुकन्याची गाडी बंद पडली व काही केल्या सुरूच होत नव्हती. ती गल्ली पूर्णपणे निर्जन होती, पण मागे जावं तर ती मुलं असणार, म्हणून ती गाडी तिथेच ठेवून पायीच त्या गल्लीत समोर जाऊ लागली. समोर जाता जाता तिला असं जाणवलं की कोणीतरी तिचा पाठलाग करतोय. तिने वळून पाहिलं असता तिथे कोणीच नव्हते. भास झाला असेल असं समजून ती चालत राहिली. थोडं अंतर चालल्यानंतर तिला पावलांची चाहूल झाली. तशी ती घाबरली व धावत सुटली. तिच्या मागे जे काही होते ते सुद्धा तिच्यासोबत धावत सुटले. धावता धावता सुकन्याला तिच्या मागून एक मनुष्यरूपी सावली दिसली. ते पाहण्याच्या नादात ती पाय अडकून पडली. मागे पाहते तर एक माणसाचा आकार असलेला पण माणूस नसलेलं काहीतरी होतं. त्याची नखं फार लांब होती, डोळे बाहेर आले होते, केस रक्ताने माखले होते, चेहऱ्याची त्वचा सोडून गळायला लागली होती. ओठ तर नव्हतेच, दातांचे सुळे दिसत होते व ते संपूर्ण शरीर जमिनीपासून 2 फूट वरती उडत होते. त्याला पाहताच सुकन्या जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तसा तो आपल्या करड्या आवाजात बोलला, "कशाला ओरडते आहेस? इथे कोण नाही ऐकणार तुझं ओरडणं. तुझ्यासारख्या कित्येक मुली अशाच ओरडू ओरडू मरतात, कोणी नाही येत ऐकायला." तो समोरचा माणूस बोलला, "मी पाहिलं रस्त्यावर ती मुलं तुझा पाठलाग करताना. माणसातली माणुसकी संपली आहे म्हणून म्हटलं भूतांबदली भूताटकी तरी जपावं. चल पोरी, तुला तुझ्या घरी सोडतो." असं म्हणून ते प्रेत
तिच्या समोर उडू लागलं. सुकन्या एखाद्या यंत्रासारखी त्याच्या मागे चालू लागली. घरी येताच तिच्या डोळ्यात अश्रू होते व ते प्रेत हवेत विरघळून गेले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची कथा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.